श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। यंदा 5 नोव्हेंबर म्हणजेच बुधवारी आहे कार्तिक पौर्णिमा। हिंदू धर्मग्रंथांमध्ये कार्तिक पौर्णिमा ही सर्वात पवित्र तिथी मानली जाते। भगवान विष्णूचा मत्स्य अवतार कार्तिक पौर्णिमेला जन्मला होता। हा दिवस विश्वाचा विनाश आणि पुनर्निर्मितीच्या कथेशी संबंधित आहे। असे मानले जाते की या दिवशी केलेले पुण्यकर्म इतर दिवसांपेक्षा जास्त फलदायी असते। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवदिवाळी देखील साजरी केली जाते। देवदिवाळी हा देवांचा दिवाळी उत्सव म्हणून ओळखला जातो। असे मानले जाते की कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता। त्रिपुरासुराचा अंत झाल्याच्या आनंदाने देवतांनी संपूर्ण स्वर्ग दिव्याने उजळून टाकला। त्यालाच देवदिवाळी स्वरूप देण्यात आले। म्हणूनच कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हटले जाते। तसेच हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून देखील साजरा केला जातो। असे मानले जाते की या दिवशी देवी लक्ष्मीची विधिवत पूजा केल्याने अमुक पुण्य प्राप्त होतं। या दिवशी तुळशीची पूजा करणं सुद्धा शुभ फळ देतं। तसेच कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी चंद्राला जल अर्पण करावे। धनाची देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावावा। या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे आणि त्यानंतर दीपदान करावे। असं केल्याने आर्थिक समृद्धी येते। या दिवशी भगवान शिव आणि भगवान विष्णूंची एकत्रित पूजा करावी। सत्यनारायण कथा ऐकणे आणि रुद्राभिषेक करणे शुभ मानले जाते। या दिवशी दान करणे देखील विशेष महत्त्वाचे मानले जाते। ब्राह्मण आणि गरीब आणि गरजूंना धान्य, कपडे, पैसे आणि इतर आवश्यक वस्तू दान केल्याने पापाचा नाश होतो आणि पुण्य मिळते। धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात। आणि म्हणूनच कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण सकाळीच इथे लावा असा एक दिवा। हा दिवा लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, शत्रुबाधा तर नष्ट होणार असे, पण आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट हे येणार नाही। फक्त 24 तासामध्ये आपल्या घरामध्ये असणारी इडापिडा, नजरबाधा नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। तर हा दिवा आपल्याला कुठे लावायचा आहे, कोणत्या वेळेत लावायचं आहे, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राइब करा। त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून कोणत्याही पवित्र नदींवर जाऊन स्नान करायचं प्रथा आहे। जवळपास नदी नसेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करावी। त्यानंतर घरातील देवांची पूजा करावी। या दिवशी भगवान शंकर आणि विष्णू यांची पूजेला विशेष महत्त्व आहे। त्यामुळे जर तुमच्याकडे महादेवांचे शिवलिंग असेल तर सर्वप्रथम शिवलिंगाला आपल्याला जलाभिषेक हा करायचा। त्यानंतर शिवलिंगावर आपल्याला बेल वाहायचे व पुरुष असतील तर ओम नमः शिवाय, स्त्रिया असतील तर नमः शिवाय किंवा तुम्ही श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करावा। या दिवशी रुद्राभिषेक करण्याला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं। त्यामुळे शंकराच्या मंदिरात जाऊन आपण रुद्राभिषेक सुद्धा करू शकतात। व्रत करून भगवान विष्णूंची देखील आपल्याला पूजाही करायची आहे। विष्णू सहस्त्रनाम व मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे। जर तुमच्याकडे श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल तर तुम्ही त्यांना दुधामध्ये थोडीशी हळद टाकून दुधाने अभिषेक घालू शकतात की अगदी तुम्ही जलाभिषेक सुद्धा घालू शकतात। आणि त्यानंतर त्यांना पिवळी फुलं, पिवळी फळं अर्पण करायची। त्यांनी सर्वात प्रिय आहे त्यांना ती म्हणजे तुळस। तुळस अर्पण करताना आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे। अशा रीतीने आपल्याला पूजा करायची आहे। नैवेद्य जो आहे तो प्रसाद म्हणून घरातील सदस्यांना वाटायचं। त्यानंतर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमा याचना सुद्धा करून घ्यायची आहे। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी विशेषतः कार्तिक स्वामींची पूजाही केली जाते। कार्तिकेय हे दक्षिण दिशेचे स्वामी आहेत। या दिवशी कार्तिक स्वामींचं दर्शन घेणं शुभ मानलं जातं। या दिवशी दीपदानाला सुद्धा विशेष महत्त्व आहे। आपल्यामुळे दुसऱ्यांच्या आयुष्यातील अंधार दूर व्हावा ह्याचा हाच उद्देश आहे। तुळशी विवाहाची सांगता देखील त्रिपुरारी पौर्णिमेलाच होते। आता हा जो उपाय तो आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपण कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी जेवढा लवकर तुम्हाला शक्य होईल तेवढा लवकर करायचा। हा उपाय करण्याकरता आपल्याला 2 मातीच्या पंती ह्या घ्यायच्या आहेत।
आता या मातीच्या पंतींमध्ये आपल्याला लाल कलाव्याची जी धागा असतो म्हणजे त्याला मोली धागा किंवा रक्षासूत म्हणतात त्याची वात ही टाकायची आहे। तसेच या दिव्यामध्ये आपल्याला आवर्जून तिळाचं तेल हे टाकायचं। अशा रीतीने आपल्याला हे दोन्ही दिवे जे आहेत तयार करून घ्यायचे आहेत। आता या दोन्हीही दिव्यांमध्ये आपल्याला 11 अखंड तांदळाचे दाणे सुद्धा टाकायचे आहेत। आता या दोन्ही दिव्यामध्ये आपल्याला एक लवंग सुद्धा टाकून घ्यायचे। त्याचबरोबर आपल्याला 2 पिंपळाच्या झाडाची पानं सुद्धा लागणार आहेत। आता ही पानं तुम्ही आज आणून ठेवू शकतात की अगदी त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी घेऊन आले तरीही चालणार आहे। तर असे हे 2 दिवे आपल्याला तयार करून घ्यायचे। सर्वात पहिला दिवा जो आहे तो आपल्याला आपल्या देवघरामध्ये आपल्या देवांसमोर प्रज्वलित करायचा। तर आपल्याला काय करायचं, एक प्लेट घ्यायची, प्लेटवर हळद आणि कुंकूने एक स्वास्तिक काढून घ्यायचं। त्या स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे। त्यावर आपल्याला हे पिंपळाचं पान ठेवायचं आणि त्यावर जो आपण दिवा तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे। त्यानंतर हात जोडून मनोभावे आपल्याला देवांना प्रार्थना करायची। आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य ते दूर होण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करून घ्यायची। दुसरा दिवा जो आहे तो आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावायचा आहे। पण हा दिवा लावायच्या अगोदर आपल्याला सर्वप्रथम एक तांब्याचा कळश घ्यायचा, त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी घ्यायचं, त्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आणि चिमूटभर हळद टाकायची आणि असं हे जल जे आहे ते आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर आणि उंबरठ्याच्या बाहेर आपल्याला शिंपडून घ्यायचं आहे आणि स्वच्छ कपड्याने आपल्याला पुसून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला उंबरठ्यावर हळदीचे लेपन हे करायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला प्लेटमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं, पाणी टाकून त्याचं गंध तयार करून घ्यायचं आणि आपल्या उंबरठ्याच्या मधोमध आपल्याला एक स्वास्तिक काढायचं आहे। मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा आपल्याला एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे। मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आपल्याला आंब्याच्या पानांचं तोरण हे लावून घ्यायचं। अशा रीतीने हे छोटे छोटे उपाय जे ते आपल्याला सकाळीच करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला हा जो दिवा आहे तो आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर, जेव्हा बाहेरनं आपण आतमध्ये येतो तर जी आपली उजवी बाजू असते तिथे आपल्याला लावायचं। पण दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका। एक प्लेट घ्या, प्लेटवर हळद आणि कुंकूने एक स्वास्तिक काढून घ्यायचं। त्या स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे। त्यावर जे पिंपळाचं पान आहे ते आपल्याला ठेवायचं आणि त्यावर आपण जो दिवा तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे। पण या दिव्याची जी वात आहे ती आपल्याला उत्तर दिशेला ठेवायची आहे, कारण उत्तर दिशा ही भगवान कुबेरांची दिशा आहे। उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा मानली जाते। आता या दिव्याला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची, एक फूल अर्पण करून घ्यायचं, दिव्याला नमस्कार करायचा आणि त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये येऊन बसायचं आहे। देवघरासमोर बसूनच आपल्याला एक वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आणि एक वेळा आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं। या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत। या सेवा केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होत असतात। त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारी सर्व संकट, विघ्न, दोष, दारिद्र्य दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होत असते। त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी दीपदानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं आणि जेव्हा असा हा दिवा आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर तसेच आपल्या देवघरामध्ये आपल्या देवांसमोर प्रज्वलित करतो तर त्यामुळे आपल्यावर श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी तसेच सर्व देवी देवतांची भरभरून कृपाही होत असते। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। श्री स्वामी समर्थ।